विधानसभा निवडणुकीविषयीची विधानसभा निवडणुका महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात असा मोठा दावा राष्ट्रवादी एसपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। सरकारकडून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे। नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे। काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे, मात्र या निवडणुका महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात असा एक मोठा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे। तर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपल्यात आणि या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पक्षांना चांगले यश आल्याचं दिसत नाहीये आणि त्यामध्येच आता विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना या विधानसभा निवडणुका महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात असा मोठा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे। तर जयंत पाटील यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलेलं आहे। तर सरकारकडून निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव सरकारने घातल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा मोठा दावा केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता याच्यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर येतं याकडे ही लक्ष आहे। तर ज्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत त्या महिनाभर पुढे करण्याचा घाट घातला जातो असा आरोप त्यांनी केला आहे। मोठा दावा या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। तर नुकतीच लोकसभेची निवडणूक संपलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये राज्यात जे चित्र आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। यामध्ये महायुती सत्ताधाऱ्यांना कमी जागा मिळाल्या आहेत, त्यांना फटका बसलाय। तर दुसरीकडे जे विरोधी पक्षातील मवियामधील पक्ष आहेत त्यांना मात्र चांगलं यश आल्याचं दिसून आलं आहे। आणि अशातच या ज्या निवडणुका आता लागणार आहेत विधानसभेच्या त्यामध्ये कोण बाजी मारणार, सत्ताधाऱ्यांना आपलं बहुमत राखता येणार की विरोधक इथं बाजी मारणार याविषयी चर्चा रंगलेली असतानाच आता एक मोठा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे। तर ह्या निवडणुका महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। त्यामुळे आता या दाव्यामध्ये किती तथ्य आहे आणि सत्ताधाऱ्यांकडून यावर काय उत्तर दिलं जातं, काय स्पष्टीकरण दिलं जातं ते बघावं लागणार आहे। दरम्यान या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होतील आणि सरकारकडून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं जयंत पाटील म्हणाले। माझी तर शंका अशी आहे की महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ऑक्टोबरमध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली आहे आणि त्यांना आणखीन वेळ मागून घेत आहेत ते। आणि माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबरच्या 15-20 तारखेच्या दरम्यानच हे निवडणूक घेऊ शकतील। त्याच्या आधी 3 महिन्यात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचे जास्तीत जास्त पैसे वाटण्याचं काम तिजोरीतनं हे सरकार करेल। 9 ऑगस्टला ही यात्रा सुरू करत असताना हा एक विशेष दिवस आहे की ज्या दिवशी चले जाओ चळवळीचा नारा हा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर हा जागतिक आदिवासी दिवस पण आहे। त्यामुळे आम्ही हा 9 ऑगस्ट हा दिवस निवडलेला आहे। या 9 ऑगस्टच्या दिवशी शिवस्वराज्य यात्रा सकाळी 9 वाजता शिवनेरीचा पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन शिवनेरीवर जाऊन आमचे सगळे नेते आल्यानंतर शिवनेरीतून जुन्नरच्या तिथून ही यात्रा सुरू होईल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहे। संदीप, काय सांगाल? एक मोठा दावा जयंत पाटलांनी केलेला आहे आणि या निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत असताना मात्र या निवडणुका पुढे ढकलल्या जातील असं ते म्हणतायत। काय अपडेट्स आहेत याविषयी? जयंत पाटलांनी जे विधान केलेलं आहे त्यानुसार जर बघितलं तर एक विरोधकांकडनं जे एक नॅरेशन सेट करायचा प्रयत्न होतोय त्याच्यामध्ये एक मोठं विधान आहे आणि जयंत पाटलांनी मोठं म्हणजे गंभीर विधान केलेलं आहे। आताच्या राजकारणामध्ये एक मोठं खळबळ उडवून देणारं हे विधान आहे। निश्चितच संदीप, थोडंसं थांबवते। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। वडेट्टीवार सर, राष्ट्रवादी एसपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केलेला आहे, निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव असल्याचं ते म्हणतात, तुमची काय प्रतिक्रिया? नक्कीच मी जयंत पाटील साहेब जे म्हणतायत त्यांच्या स्टेटमेंटला माझा नक्की माझी सहमतीच असं म्हणायला हरकत नाही, कारण यांचा सरकारचा जो एकूण डाव आहे यांना आता जिंकण्याची आशा मुळीच नाही।
त्यामुळे लाडकी बहीण सारख्या लाडली बहीण सारखी योजना आणून जे मतांच्या थोडस मतदारांना लोभावण्याचं काम आणि प्रलोभन दाखवण्याचं काम, खरं म्हणजे ही मतं विकत घेण्याचंच काम सरकारी तिजोरीतील पैशातून, हे सगळा प्रकार या ठिकाणी खुलेआम हे सरकार करते. कारण या सरकारची विश्वासार्हता गमावली. हे खोकेबाज बोपी सरकार, भ्रष्टाचारी सरकार म्हणून या सरकारची आता महाराष्ट्राला ओळख पटलेली आहे. आणि कितीही यांनी आपली अशा योजना आणून प्रयत्न केला तर त्यांना यश मिळणार नाही. म्हणून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 वेळा म्हणजे भाऊबीजेच्या पूर्वी 1 हप्ता 2 महिन्यांचा आणि त्याच्या पूर्वी आता 2 महिने अशी करून त्यामध्ये हे सगळं कुठेतरी महाराष्ट्रातील महिलांना दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. पण मला पूर्णतः मी सांगेल या सगळ्यामध्ये निवडणुका पुढे ढकलणं हा त्यातला उद्देश आहे आणि तो प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. दिवाळीनंतर निवडणुका व्हाव्यात आणि तोपर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जावेत हा केविलवाना प्रयत्न त्यांचा सुरू आहे. पण जनता कधीही निवडणुका होऊ देत, आज होऊ देत किंवा पुढे ढकलू देत, महाराष्ट्राला यांनी गुजरातला गहाण नेऊन ठेवलेला आहे. त्या स्वाभिमानी महाराष्ट्राला गहाण ठेवलाय गुजरातला, ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यांना आपली जागा दाखवेल. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.